राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या कालच्या भेटीनंतर आज मनसेची बैठक। शिवसेनेशी युतीबाबत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता। महापालिकेची रणनीती ही ठरणार। शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात 2.5 तास राजकीय खलबत। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा दसरा मेळाव्यात होण्याची शक्यता। महापालिका निवडणुकीवरही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। ठाकरे वगळून काँग्रेस इतरांना सोबत घेऊन लढणार। बंधूंच्या युतीच्या चर्चांमुळे महाविकास आघाडीत पेच। ठाकरेंना वगळून काँग्रेसला मुंबईत कमी जागा मिळण्याचा अंदाज। जरांगेंना दिलेल्या जीआरवर अंमलबजावणी करण्यास सुरुवात। हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी समितींना आजपासून प्रशिक्षण देणार। त्रिसदस्यीय समिती महत्त्वाचा रोल बजावणार। बोगस कुणबी प्रमाणपत्रांना तातडीनं आळा घालणार। ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। भुजबळांची नाराजी मात्र कायम। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियर नुसार एसटी प्रवर्गात सामील करा। एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक। मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन आंदोलनाचा इशारा। बारामतीत ओबीसी एल्गार मोर्चा काढल्याप्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवर गुन्हे दाखल। मोर्चाला परवानगी नाकारली असताना मोर्चा काढल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांची कारवाई। राज्यातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांसंदर्भात आज देवेंद्र फडणवीस यांच्या सह्याद्री अतिथीगृह इथं बैठका। दुपारी 12 वाजल्यापासून बैठकांना सुरुवात होणार। बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरणी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांविरोधातील मानहानीचा दावा रद्द। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी दाखल केलेला मानहानीचा दावा न्यायालयानं ठरवला अवैध। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचा आज 75वा वाढदिवस। वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी डॉक्टर मोहन भागवत यांना नंदीची मूर्ती दिली भेट। नेपाळमध्ये लष्कर रस्त्यावर। राजधानी काठमांडूत संचारबंदी। कर्फ्यू लागू झाल्यानं शहरात तणावपूर्ण शांतता पसरण्यास सुरुवात। नेपाळच्या पंतप्रधानपदासाठी सुशीला कार्की यांच्या नावाला जेन झीची पसंती। कार्की या नेपाळ सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश। काशी हिंदू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी असल्यानं भारत नेपाळ संबंधांना नवी दिशा मिळण्याची शक्यता।